आज आपण साबुदाणा पापड बनवणार आहोत। ह्याला ना शिजवायची गरज आहे, नाही तेलाची। न शिजवता सुद्धा तुम्ही पापड बघू शकता, एकदम पातळ कागदासारखे आहेत। ह्याला आपण एक थेंब सुद्धा तेलाचा वापरलेला नाहीये आणि तरी सुद्धा आपले पापड एकदम मस्त असे तयार झालेले आहेत। आता तुम्ही तळल्यानंतर सुद्धा बघू शकता, एकदम खुसखुशीत असे तयार झालेले आहेत। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। इथं मी 1 कप तांदूळ घेतलेले आहेत। आपण हे तांदूळ कपानेच मोजून घ्यायचे किंवा वाटीने घेतले तरी चालेल। आपण हे एकदा स्वच्छ धुवून घेऊया आणि ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। पाणी आपल्याला पूर्ण उकळवून घ्यायचं आहे आणि उकळलेलं पाणी आपण ह्यामध्ये 3 कप घालणार आहोत। आपण जेवढे तांदूळ घेतलेत आपल्याला त्याच्या 3 पट पाणी ह्यामध्ये घालायचं आहे। मी हे पाणी उकळवून घेतलेलं आहे आणि हे 3 कप घेतलेलं आहे। आता हे आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि हे झाकून आपण रात्रभरासाठी ठेवून देऊया। इथं पाणी जास्त झालं तरी चालेल आणि कमी झालं तरी आपण नंतर वाढवू शकतो। पण हे पाणी आपलं मापात होतं 3 कप। तर हे आपण सकाळी बघतोय तांदूळ एकदम चांगला फुललेला आहे। आता हे आपण बारीक करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये पाणी घालायची आवश्यकता नाहीये। आपण न पाणी वापरता हे वाटण वाटून घेऊया। आपल्याला एकदम ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता एकदम दाटसर अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे। हे आपल्याला जास्त अजून पातळ करण्याची आवश्यकता नाहीये। 3 कप पाणी आपले एकदम व्यवस्थित अशी ह्याची पेस्ट तयार झालेली आहे। आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। इथं आपल्याला मीठ थोडं कमीच वापरायचं आहे, कारण वाळल्यानंतर ते थोडं जास्त खारट बनतं। त्यामुळे आपण इथं घालताना सुरुवातीला थोडं कमी मीठ वापरायचं। आता हे मीठ घालून आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया। इथं जर तुम्हाला थोडं घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाणी उकळवून ॲड करा। थंड पाणी आपल्याला वापरायचं नाहीये। जर जास्तच घट्ट वाटलं तर आपण इथं पाणी उकळवून ॲड करायचं। आता आपण एका प्लॅस्टिकच्या कागदावरती हे पापड घालून घेणार आहोत। आपल्याला इथं प्लॅस्टिकचाच कागद वापरायचा आहे। कापडी ह्याच्यावर घातलं तर ते निघताना तुटतात, त्यामुळे आपण प्लॅस्टिकवरच हे पापड घालून घ्यायचे। आपल्याला 1 ते 2 चमचे घालून आपण ते पसरवून घ्यायचं। हे आपण पळीनच पसरवून घ्यायचा पापड। इथं तुम्हाला पापड मोठा छोटा केवढा पाहिजे त्यानुसार इथं पापड करून घ्यायचा। हे आपल्याला जास्त घट्ट ठेवायचं नाहीये, नाहीतर जास्त घट्ट ठेवलं तर ते पापड चिरडतात। त्यामुळे आपण हे पसरवून घेणार आहोत। आपल्याला जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण घट्ट असं ठेवायचं नाहीये पापड। हे आपण असेच सगळे पापड आता करून घेऊया। हे पापड उन्हात घालायची पण गरज नाहीये, फॅन खाली हे मस्त असे सुकून तयार होतात। इथं आता मी 2 दिवस पापड सुकवलेत, घरीच सुकवलेत। सुकल्यानंतर ते आपोआप निघतात, कागदाला चिटकून बसत नाहीत। आता आपले पापड तयार झालेले आहेत। आपल्याला हे पापड वर्षभर ठेवायचे असेल तर ह्याला 1 ते 2 तास उन्हामध्ये थोडं सुकवून घ्यायचं, म्हणजे आपले पापड खराब होत नाहीत। हे आता आपले पापड इथं तयार झालेले आहेत। तर आता आपण हे पापड तळून बघूया। हे पापड तळायला आपल्याला तेल जास्त गरम पण करायची गरज नाहीये आणि पापड टाकला की
3 ते 4 सेकंदातच आपला पापड तळून तयार होतो आणि एकदम खुसखुशीत असा आपला पापड तयार झालेला आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास कमेंट करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक यू।